ओके. तर आता मी तुम्हाला काय सांगणार की जो बेस स्क्रीनवरती जो कोड राईट केला जातो ना, तो कोड कसा अनलाइज करायचा किंवा तो कोड कसा समजून घ्यायचा. तर पहिलं तर 2 स्टेपमध्ये कोड राईट होतो. एक जो असतो वरती, एक असतो रिटर्नच्या वरती आणि एक असतो खाली. रिटर्नच्या खालीचा जो असतो तो सगळा CSSचा पार्ट असतो, की स्क्रीनवरती काय दिसणार आहे, काय शो होणार आहे, कुठली लिस्ट कुठे दिसणार आहे. तर हे सगळं जे असतं ते रिटर्नच्या खाली शो होतं, खाली राईट केलेला कोड असतो. आणि आता एखाद्या स्क्रीनवरती क्लिक केल्यानंतर दुसऱ्या स्क्रीनला नेव्हिगेट होतं किंवा ती एडिट होतं. तर हे जे फंक्शन आहेत ना, ते सगळे रिटर्नच्या वर राईट केले जातात. क्लिअर आहे इथपर्यंत? एक सेकंड, ऑन क्लिक फंक्शन रिटर्नच्या वरती आणि हां. खाली फक्त CSS. CSS, येस. ओके. येस. हां, ते फक्त आपण डिफाईन करतो. आता एक दाखवते. तर तुम्हाला हे फंक्शन लिहिले म्हणजे हे ऑन क्लिक, हे CSS फक्त आपण इथं अटॅच केले त्या बटनसाठी. आता मी क्लिक करते तर हा कोड रिटर्नच्या वरती असतो. जे फंक्शन असतात ते सगळे रिटर्नच्या वरती असतात. ओके. हां, कुठे समजलं नाही तर सांगा. तेच जर तुमच्या API तुम्ही आता राईट केल्या आणि बाइंड केल्या, त्याच्यानंतर काय करायचं असतं की त्या API ना ॲक्चुअल स्क्रीनवरती दाखवायच्या असतात, शो करायच्या असतात आपल्याला. तेव्हा आपण काय करतो, वन सेकंड. यूज इफेक्टमध्ये ना आपण ती बॉडी कॉल करतो आणि त्याचा डिस्पॅच देतो. आता हा डिस्पॅच कुठला असतो, तुमच्या रिक्वेस्ट फाईलमध्ये जी तुम्ही देता ना की आपल्याला बाहेर करायला ॲक्सेस करायची असते फाईल, डिलीट टेम्पलेट, इन्सर्ट SMS टेम्पलेट, गेट ऑल SMS टेम्पलेट, हे सगळं असतं ना ते यूज इफेक्टमध्ये असतं आणि हे आपण डिस्पॅचमध्ये कॉल करतो. आता डिस्पॅच कसा असतो ते दाखवते. यूज इफेक्ट विथ एम्प्टी ब्रॅकेट म्हणजे तेव्हा डेटा स्क्रीनवरती लोड होतो. ठीक आहे. यूज इफेक्ट हा आपला यूज इफेक्ट असतो विथ एम्प्टी ब्रॅकेट. हा एम्प्टी ब्रॅकेटचं काय असतं की ह्याच्यामध्ये कुठली पण आपण डिपेंडन्सी देऊ शकतो. सी ती ते एम्प्टी ब्रॅकेट आहे. हे कॉल जेव्हा आपण हे कॉल करतो ना आणि याच्यामध्ये बॉडी कॉल करतो जी आपल्याला लागणार आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं, डेटा लोड होतो स्क्रीनवरती. स्क्रीनवरती डेटा येत नाही, फक्त लोड होतो. आणि जेव्हा आपण ह्याच्यामध्ये डिस्पॅच कॉल करतो ना, डिस्पॅचमध्ये जी आपल्याला API लागणार आहे ती आपण कॉल करतो. आता API फक्त कॉल केली आपण, पण ती स्क्रीनवरती आपल्याला दिसली तर पाहिजे. त्याच्यासाठी ना आपण यूज सिलेक्टर वापरतो. यूज सिलेक्टरनी काय होतं की डेटा स्क्रीनवरती शो होतो. त्याच्यानंतर कुठली पण व्हॅल्यू सेट करायची असेल तर एखादा ड्रॉपडाऊन असेल आणि त्या ड्रॉपडाऊनवरती तुम्ही एखादी व्हॅल्यू सिलेक्ट केली तर ती सेट होण्यासाठी आपण स्टेट व्हेरिएबल यूज करतो. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. मला जरा सांगा एका नाही. यूज इफेक्ट विथ एम्प्टी ब्रॅकेटचं यूज कशासाठी करतो आपण? आपलं यूज इफेक्ट आपण API कॉलिंग साठी करतो, जे आपण आपल्या स्क्रीनवरती शो करणार आहोत. त्यासाठी आपण यूज इफेक्टचा यूज करतो. आणि खाली जे असलं डिस्पॅच असतं त्याच्याने काय होतं की आपलं जे हे झालेत काय म्हणतात, आपला डाटा जो आहे त्याच्यानं ते API कॉल, जे आपल्याला API आहे तिथं आपल्याला काय म्हणतात ते ऍड्रेस करावे लागतात डिस्पॅच मध्ये. हां, मग त्याने काय होतं प्रतीक्षा, तर आपण यूज इफेक्टमध्ये ती API कॉल केली. आता डिस्पॅच पण आपण तिथे दिला. तर पण आता काय होईल त्याच्यामुळे ना? आपल्याला काय हं. जिथं यूज सिलेक्टर जे तुम्ही सांगितलं ना तिथं नाही, आपल्याला नाही, तो नाही, नाही, डेटा नाही. शो. एक हा. मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हा. मी फक्त डिस्पॅच पर्यंतच आहे. आता आपण यूज इफेक्ट राईट केला, यूज इफेक्टमध्ये डिस्पॅच कॉल केला. ठीक आहे? डिस्पॅच कॉल केल्यानंतर ना यूज अ, इफेक्ट विथ तिथं एम्प्टी ब्रॅकेट्स दिसतात. त्याच्यामध्ये आपण बाय डिफॉल्ट म्हणजे तिथं आपण एखादी कंडिशन देऊ शकतोय. नाही, 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 नाही. डिस्पॅच कॉल की केल्यानंतर डेटा लोड होतो, लोड होतो. डेटा ओके. लोड होतो. आता तो जो डेटा लोड झाला ना, त्याच्या डिपेंडन्सीवरती जर आपल्याला काही द्यायचं असेल ना, तर आपण ते एम्प्टी ब्रॅकेटमध्ये देतो. डेटा लोड झाल्याच्या नंतर. नंतर म्हणजे आपली काही रिक्वायरमेंट असेल तर आपण देतो, अदरवाईज आपण तिथे नाही काही देत. येस. ओके. समजलं. प्रतीक्षा, यूज सिलेक्टर का यूज करतो आपण?
त्याच्या यूज सिलेक्टर मध्ये आपल्याला डेटा स्क्रीनवरती शो होण्यासाठी आपण यूज सिलेक्टर यूज करतो. ओके. हा प्रथमेश, मी तुम्हाला एक वर्ड सांगितलं की स्टेट व्हेरिएबल. आपण स्टेट व्हेरिएबल का यूज करतो प्रथमेश? हॅलो मॅम, आवाज येतोय? हा, येतोय. मॅम, आम्हाला नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे तुमचा आवाज मला कट कट होऊन येतोय, त्यामुळे काही समजलेलं नाही मॅम. ओके. ऋतुजा, तुला माझा आवाज येतोय का? स्टेट व्हेरिएबल टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी. नाही. स्टेट व्हेरिएबल स्टेट म्हणजे हे ऍड्रेस करण्यासाठी. हा यूज स्टेट आहे ना, त्याच्यासाठी मी एक वर्ड वापरला, स्टेट व्हेरिएबल. तर ते कशासाठी असतं? एखादी व्हॅल्यू तुम्ही क्लिक करताय तर ती सेट करण्यासाठी असतं. आता मी तुम्हाला इथे दाखवते. इथे एक ड्रॉप डाऊन नसेल एखादा, बट एका दुसऱ्या स्क्रीनवरचा, हा ह्या स्क्रीनवरती दाखवते. ही स्क्रीन कशी आहे पहिली ते पण दाखवते. ही बघा, एक स्टुडंट ट्रान्सफरची स्क्रीन आहे की ह्याच्यावरती काय केलं जातं, एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये स्टुडंट ट्रान्सफर केले जातात. आता स्टेट व्हेरिएबल कुठे यूज केलं ते सांगते. आता ह्याच्यामध्ये ना हे स्क्रीन लोडला मी यूज इफेक्ट कॉल केला तर डेटा लोड झाला. त्याच्यानंतर यूज सिलेक्टर कॉल केल्यानंतर डेटा मला स्क्रीनवरती शो झाला. आता मी ह्याच्यातली एखादी व्हॅल्यू क्लिक करते तर तो काय करतो, ती व्हॅल्यू सेट करतो. त्याला स्टेट व्हेरिएबल म्हणतात. तर स्टेट व्हेरिएबल दाखवते ह्या स्क्रीनवरचं. ठीक आहे. हा सर्चेबल ड्रॉपडाऊनचा कोड आहे. आता ह्याच्यामध्ये ना हे स्टेट व्हेरिएबल आहे, जे की डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणून आपण पास करतो. आणि हेच आता क्लिक फंक्शनवरती दिलेलं असतं. तर ह्याचा ऑन क्लिक फंक्शन पण दाखवते. ठीक आहे. ह्याच्यावरती बघा, सेट सिलेक्ट स्टँडर्ड म्हणजे काय होतं, जेव्हा पण आपण एखादी स्टँडर्ड इथे सिलेक्ट करतो तर सिलेक्ट करतो म्हणजे क्लिक करतो ना, कुठल्या तरी एका स्टँडर्डवरती आपण क्लिक करतोय तर ती जी व्हॅल्यू आहे ती आपण सेट करतो. क्लिअर आहे इथपर्यंत? येस मॅम. येस. आणि ते एक पण अजून एक दाखवते, जे आपण यूज इफेक्ट विथ एम्प्टी ब्रॅकेट म्हणत होतो ना, तर ते पण दाखवते आता. हे बघा, आता ही डिव्हिजनची लिस्ट आहे. आता ही डिव्हिजनची लिस्ट आपल्याला इथे दिसते का बघा. मी इथे सिलेक्टवरती जाते. आता इथे करंट स्टँडर्ड आहे आणि करंट डिव्हिजन आहे. आता इथे डिव्हिजन दिसते का? नाही दिसत आहे. जेव्हा आता मी इथे स्टँडर्ड सिलेक्ट करते ना, त्याच्यानंतर मला डिव्हिजन्स दिसणार आहेत. म्हणजे काय केलं, इथे डिपेंडन्सी दिली. आता हा जो यूज इफेक्ट कॉल केलाय त्याच्यात काय केलंय, डिव्हिजनची लिस्ट आणली आणि त्याच्यानंतर जोपर्यंत स्टँडर्ड आहे ती सिलेक्ट होत नाही, म्हणजे हा पण एक स्टेट व्हेरिएबल आहे. जोपर्यंत स्टँडर्ड सिलेक्ट होत नाही तोपर्यंत डिव्हिजनची लिस्ट दाखवायची नाही. ही झाली डिपेंडन्सी. क्लिअर आहे? म्हणजे एक कंडिशन लावल्यासारखी की स्टँडर्ड सिलेक्ट केला तरच डिव्हिजन दिसणार. हा, ह्याच्यामध्ये आपण डिपेंडन्सीज देतो. कंडिशन नाही ऋतुजा, डिपेंडन्सी येणार की म्हणजे एखादी व्हॅल्यू सिलेक्ट केली तरच दुसरी दिसणार, तसं ट्रू इथे. फॉल्स सारखंच ना, म्हणजे जर हा पहिली हे असेल तरच मग हे होणार. हा, येस. आता इथे नर्सरी केलं, सॉरी 1 स्टँडर्ड 2 3 स्टँडर्ड केलं तर त्याच्या रिलेटेड ज्या डिव्हिजन आहे त्या आपल्याला शो होणार आणि त्याच्या तर डिव्हिजनच्या ह्याच्यावरती लिस्टची डिपेंडन्सी दिली. तर अशा थोड्या काही गोष्टी आहेत, म्हणजे सिम्पल जे तुम्हाला समजायचं ते हे. त्याच्याच बरोबर आणखीन एक आहे की हा डेटा टेबलचा कॉम्पोनंट आहे एक आपल्याकडे, ज्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही आय डी लेबल दिलं ना की ती स्क्रीन वर्क करते, म्हणजे ती लिस्ट शो होते. जसं की ही ती लिस्ट दिसते, ही पण डेटा टेबलनेच यूज केलेली आहे.
दिसते का ही? ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जे तुमच्या रिक्वेस्ट फाईलमध्ये प्रॉपर जे नेम असेल ना ते इथे द्यावं लागतं, तेव्हाच तो डेटा शो होतो. जर तुमचं ते नाव चुकलं ना तर तुमचा इथे पण चुकणार आहे. म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती लिस्ट दिसणार नाही किंवा लिस्ट मधला एक कॉलम दिसणार नाही असं होणार. आता हे जे आहे हे त्याचं CSS आहे, ह्याच्याकडे नका लक्ष देऊ. बट रेंडर सेलमध्ये काय करतो आपण, डॉट रिजन नंबर म्हणजे ती व्हॅल्यू ना आपण सेट करतो तिथे, तेव्हा त्याला प्रॉपर समजते की कशावरती काय होणार आहे ते. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये मल्टिपल आहेत. इज सॉर्टेबल म्हणजे ह्या स्क्रीनवरती काही सॉर्ट करायचंय का, काही नाही. आता ह्या स्क्रीनवरती पण आहे बघा, तर इथे सॉर्ट होतं. ठीक आहे. प्रथमेश तुला रेकॉर्डिंग मिळून जाईल, रेकॉर्डिंग आहे याचं स्टार्ट. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना की स्क्रीनवरती ऍक्च्युअल कोड कसा राईट केला जातो ते? मॅम जरा परत हे सांगा ना, मला जरा कन्फ्युज झालो तुम्ही. मॅम अं, हो. काय आहे सांगितलं? तेच हे वालंच. एक मिनिट ऋतुजा, तू पण काय ते म्हणतेस ना? ते सॉर्टचं जे सांगितलं ना तुम्ही ते नाही समजलं. हा. पहिलं तर सांगते की डेटा टेबल कॉम्पोनंट हा एक यूज केला जातो जे स्क्रीनवरती लिस्ट दाखवायची असेल ना तेव्हा. हा आपला एक्झिस्टिंग आहे, रियुजेबल कॉम्पोनंट आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मी आता जाते. हा, इथे आले आणि इथे काय करते, लिस्टमध्ये जे कॉलम्स दिसणार आहेत ना त्याची आपण नावं देतो आणि रेंडर सेल काय करतो, त्या नावानी सेट करतो ती एक जी कॉलम असेल ना ती. आता इज सॉर्टेबल हा त्याच्यातला एक प्रॉप आहे. सॉर्टेबल म्हणजे काय असतं ना, असेंडिंग डिसेंडिंग हे माहिती आहे ना तुम्हाला? हो मॅम. तर इथे तर इज सॉर्टेबल ठेवलं ना आपण, तर ह्याच्यावरती तो असेंडिंग आणि डिसेंडिंग करणार व्हॅल्यू. आता मी स्टुडंट नेम वरती, त्यांनी इथे पण दिलंय रोल नंबरला पण आहे. तर हे असेंडिंग आणि डिसेंडिंग करण्यासाठी इज सॉर्टेबल वापरलं जातं. हा एक प्रॉप आहे आणि ह्याचा कोड ह्या ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे. प्रथमेश, हॅलो प्रथमेश. ठीक आहे. ह्याच्यावरती काय ऍक्शन होणार आहे ना हे ते या कॉम्पोनंट मध्ये राईट केलेलं आहे. तुम्हाला ते नसतं करायचं. फक्त तुम्हाला तो कॉल करायचा असतो, त्याचे प्रॉप समजून घ्यायचे असते ना त्याच्यानुसार कोड करायचा असतो. ठीक आहे. म्हणजे नॉर्मल कोड काय असतो हे समजलंय का तुम्हाला? हो कळालं. येस मॅम. येस. आता तुमच्याकडे कोणाकडेच काहीच नाहीये, मग युनिट टेस्टिंग कशी कम्प्लीट करायची? रेकॉर्डिंग कोणी केली आहे? माझ्याकडे. ओके, स्टॉप करा म्हणा. माझ्याकडे नाही ऍक्सेस, आता नाही गेला माझ्याकडून ऍक्सेस. मला म्हणते अनेबल टू रिक्वेस्ट होस्ट इज रेकॉर्डिंग द क्लाउड रेकॉर्डिंग असं सांगते मला. माझ्याकडेच स्टॉप.